लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्याने ज्यांना आयडल मानलेलं असतं त्या IAS ऑफिसर आता त्यांच्या घरी आलेले असतात. ते काव्याचं अभिनंदन करत म्हणतात की आई आणि परीक्षा दोन्हीमध्ये पास व्हावं असं म्हणतात, कारण यापुढे IAS तयारीसाठी काव्याला दिल्लीला जावं लागणार असतं. तर काव्य आता मालिनीला सांगू लागते की एवढ्या मोठ्या IAS मॅडम आपल्या घरी आल्या होत्या, माझं त्यांनी एवढं अभिनंदन केलं ना, पण नंदिनी ताई मला कुठेच दिसली नाहीस. मी कधीपासून नंदिनी ताईला शोधते, पण ती कुठेच दिसत नाही आणि जीवासुद्धा दिसत नाही. तर इकडे शारदा आता नंदिनीला म्हणते की तुझं मिसकॅरेजचं सत्य सगळ्यांना सांगून टाक. तर जीवा म्हणतो की अगदी बरोबर बोलतात, आजची वेळ एकदम योग्य आहे. तर आज आपण सगळ्यांसमोर हे सत्य सांगायलाच पाहिजे. तर सगळं कुटुंब काव्याला सांभाळायला तिथे असेल. तर नंदिनी म्हणते की अजिबात नाही, काव्याला याबद्दल काहीच कळायला नको. तर जीवा जरा चिडूनच म्हणतो की नंदिनी हे बघ, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही, मी खाली जाऊन सगळ्यांना सत्य सांगेल. आणि जीवा त्यांच्या रूममधून आता हॉलमध्ये सगळ्यांना सत्य सांगायला जातो.